नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज आम्ही चाललो आहे जेजुरी आमचे कुलदैवत घेऊन. तर खूप मजा येणार आजच्या ब्लॉग मध्ये. ब्लॉग पूर्ण बघा, अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे. आणि एलकोड आपली गँग, आपली पोरं आता नावं घेत आहेत. हे काय कोण घेतं नाव? अरे बापरे, अजून दुसरा कोण? स्टाईल दाखव, स्टाईल दाखव. बरोबर आहे ना. आली तर कधी आणू? अर्धी दे बाबा मला. बांधून ठेवलं बघ नाही. आता कुठपर्यंत पोहोचलो आपण? आता आपण सासवडच्या इथं पोहोचलोय. आता 15 मिनिटात आपण जेजुरीला पोहोचलो. 15 मिनिटात जेजुरी पोहोचणार आता. आणि आम्ही आता थांबलोय आता भाजी घ्यायला संध्याकाळची काहीतरी जेवणाची सोय. आम्ही आलो इथं भाजी घेतो. त्याला पण कार घेऊन येतो ना, भाजी घेऊन येतो. संध्याकाळची भाजी घ्यायला थांबलो आम्ही. संध्याकाळची सोय भाजीची. मग वस्ती होणार आहे आमची एक संध्याकाळची. तर बघू शकतो आणि क्लायमेट फक्त बघू शकतो. आणि फोटोशूट चालू आहे. आज आम्ही जेजुरी गडाच्या पायथ्याला आलेलो आहे. येणार नाही ते फोटो मध्ये नाही. आता मग असे म्हणतो का काहीतरी बोल. पायथ्याला आलेलो आहात. इथं भाजीचा मार्केट आहे. त्या मार्केटमध्ये भाजी घेतोय. नंतर आम्ही त्याचा डप्पल बनवणार आहोत. डप्पल डक्कू होता. डक्कू फुल फ्रेश भाजी आहे. ती वांगी घे ना. ही वांगी घे. हां ती वांगी असू दे, घे ना. अर्धा किलो लागणार. हो ताई. आमचे जेवणे पोपेटे. भाजी घेऊन झालेले आहे. भरपूर भाजी घेतलेली आहे. एलकोड वाईट फायनली आम्ही गडावर चढायची सुरुवात केली. खूप लेट झालं त्याच्यामुळे.
पुढे हात कर थोडा वरती. एलकोट एलकोट जय मल्हार. सदानंदाचं एलकोट. एलकोट एलकोट सदानंदाचा पाठीमागे बॅनरवरचं काय चला पुढं काय टावा फुटवाले नसेल कुठे आलो बेटा एलकोट एलकोट जय मल्हार हाय एलकोट एलकोट सदानंदाचा हॅलो हॅलो बोयर पाटील परिवार एलकोट एलकोट सदानंदाचा बापा बापा आता पुढं थोडा पुढं ओयर पाटील परिवार एलकोट एलकोट सदानंदाचा चिना आमचे कुलदैवत आलेले आहेत आता शिरू पाटील स्वतः कुलदैवत घेऊन आलेला आहे अभिषेक महापूजा देवा तळी भंडार देवा सहकुटुंब देवा सहपरिवार देवा पावन करून घ्या देवा मनातली इच्छा पूर्ण कर देवा सुख शांती समर्थ देवा अनुचित कामना पूर्ण करा मला सदा आनंदाचा
करण करून घे ये वाले जिजुरा निळा घोडा पाव में तोडा उमरी करगुटा एमबी हिरा पुस्तकी तुरा अंगावर शाल देव लाल रसा सुंदरी सुंदरी आरती करी देव मल्हारी शिकार करी वाघ्या मुरळी आम्ही खंडोबाचे भगत भोईर भगत पाटील भगत येळकोट जय मल्हार. पाच मिनिटं भक्तीच्या अष्टमस्करी येळकोट जय मल्हार. भैरवनाथाचे चांग बडे महाराज की जय पठार महाराज की जय साहेबांचा चांग बडे तुळजाभवानी माते की जय आई एकविरा माते की जय कालूबाई माते की जय येळकोट सगळ्यांनी आपण मुला मुली समोर घ्या मला खंडेर आहे माझ्या मुलाला माझ्या मुलीला चांगले शिक्षण द्या चांगली नोकरी द्या चांगलं आरोग्य द्या चांगले विद्यार्थी द्या चांगली मुलगी द्या मनात इच्छा पूर्ण करा जय मल्हार. सर्वांनी आपापल्या आई वडिलांची नावं घ्या त्यांच्या आई वडिलांना सर्वांची मला खंडेर आहे आई वडिलांच्या हातापायाला आपल्या आयुष्याला
फोल्ड करा बाबू काढलं सांगा काढलं का? हा? उमेदवार रेडी आहेत फक्त लागायचं बाकी आता. झालं का काढून? हे पिराशेच. नाही कुर्ता भेटलेला मध्ये एक माणूस येतो ना गोंडलाची तयारी झालेली आहे. गोंडली आलेले आहेत मस्त की बघू सेटअप बिटअप मारून गोंडलाची तयारी पूर्ण रेडी. एल्को डेल्को सदानंदाचा आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष अध्यक्ष फोन करेन ना मला काय लावतं का त्याला कोणी वाजत एल्को सदानंदाचा बाळगोपाळाचा आनंद करा. आनंद केला त्यांचा आनंद करा. हॅलो कमाल रे सगळ्यांना समोर या. आनंद करा. आनंद लुटा देवाच्या नावात. आम्ही आलो रे बचाव खंडोबाच्या जागरणाला सुरुवात नंतर होणार आहे. आता आपण सगळी देवीची माहिती घ्यायची. कुठल्या देवीने मोठा अवतार घेतला ते सांगायचे आपल्याला. भैरवाई सांगतो आम्ही सगळं तुम्हाला. माताये काली माताचं माझे हो हो साथी आसरे आहेत. जरा त्यांना भक्तांना बाहेर भक्तांना जरा देवीची माहिती मिळू दे की नक्की तुम्हाला कशामुळे करायचं फक्त काय आई साहेब करतात काय करतात. तुमच्या खंडोबाच्या हाजरीच्या टाइमात तुम्ही या आणि हाजरी देऊन जावा. आता देवीची हाजरी तुम्ही केली ना आता मान घ्या शांत थांबा. म्हणजे आम्हाला त्या भाविक भक्तांना कळू द्या की नक्की कोणाच्या पद्धत शास्त्र पद्धतीने काय म्हणतात आणि काय नाही त्याला ऐकून लगन पाहिजे.
थोडा जागेवर ठेवा. सारखं करा त्या घुंगडी करत अहो त्याला प्रॉब्लेम आला काय. आता कुठतरी मनावरती घेतलं नाही का. काय म्हटलेलं आहे गोंधळ असे गोंधळ कुठं होतात. तुळजापुरी माहूरगडेकर कोल्हापुरी राहिले सायले भोळ्या भक्ताच्या दारामध्ये मग आपले सारथी शक्तीपीठ असतात. पहिलं पीठ म्हणलं तर माहूरगडची रेणुका माता बरोबर आहे. दुसरं म्हणलं तर तुळजापुरची भवानी माता. भवानी माता हॅलो हॅलो. दुसरं पीठ याचा आवाज कमी झाला. हॅलो. दुसरं पीठ तुळजापूरची भवानी माता. तिसरं पीठ कोल्हापूरची महालक्ष्मी माता. आणि अर्ध पीठ सप्तशृंगी माता बरोबर आहे. मग ते अर्ध पीठ का म्हटलं जातं. का म्हणतो आपण. वनीला गेलते कधी. किती प्रदर्शना मारल्या देवीला. ती अर्धी चंद्राची कोर आहे. तिला प्रदक्षिणा बसत नाही. डोंगराला बसती पण तिला बसत नाही. तिला अर्धपीठ म्हटलं जातं. हे पहिलं कारण. दुसरं कारण म्हणजे ती कुमारी काय तिचं लग्न झालेलं नाही. आपण काय म्हणतो एखाद्याचं लग्न झालं त्याला पूर्ण म्हणतो. ज्या व्यक्तीचं लग्न झालं नाही पूर्ण नाही म्हणू शकत. ती कुमारी काय अजून महादेवाची वाट पाहते म्हणून तिला अर्धपीठ म्हटलं जातं. हे दुसरं कारण. आणि तिसरं कारण म्हणजे ती नाथ ग्रंथामध्ये मोडले जाते म्हणून तिला अर्धपीठ म्हटलं जातं. कारण तिन्ही देवीला जा त्यांना प्रदक्षिणा बसते. माहूरगडला जा, कोल्हापूरला जा, तुळजापूरला जा, पण तसं वनीला प्रदक्षिणा बसत नाही. तसं ती नाथ ग्रंथामध्ये सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सांग आमचा अध्यक्ष आहे सगळं आज करतो सवर नाही याच्याकडे सगळं आहे. एकटाच करतोय आम्हाला आमचा गोंधळ झाला नाही म्हणून आमच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सगळं कार्य आमचे पार करणार आहे. आम्ही मदत करणार कार्यक्रमाची सगळी धुरा वाहिलेली होईल यांनी नाव घेत मग त्यांनी काय केलं अशी समय ही आपल्या गाण्याला परत सगळ्यांनी मग सगळ्यांचे आनंद बस आनंद करू आपण. आनंद खुश करू तुमचा सगळ्यांचा. चला या दुसऱ्या जोडी. लक्ष्मी आई तू बोल
डान्स कर डान्स कर. अरे लाजली. तसेच आपल्या नातांचं सुद्धा झालेलं आहे. अध्यक्ष अध्यक्ष अध्यक्ष
म्हणजे लवकर अरे 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 हो. येलकोट येलकोट सदानंदाचा ओके जय मल्हार हॅलो चांगल चला आता घरी आता फक्त रॅली राहिलेली आपली धडको धडको आपल्या रॅली मध्ये धडको झालेलं आहे सगळं काम जेजुरीवरनं निघाल होणार का येलकोट येलकोट